हाय मित्रांनो, आज मी आलेलो विहिरीवर सकाळ सकाळ. तर मी विहिरीवर आमच्या बघितलं एक एंड्या साप. तर त्यालाच पकडायला आता आलेलो आहे. मी तुम्हाला दाखवतो. तिथं एंड्या बघा, दिसत असेल तुम्हाला. तो पिवळा पिवळा सारखा दिसतंय. तो एंड्या आहे. मी एका माशाला गळ अटकवलेला आहे. मोठा धागा ठेवलेला आहे जाम. तर मी हा मासा त्याच्या बिलाशी ठेवतो. बघूया तो भेटतोय काय आपल्याला. हा बघा, मी तुम्हाला दाखवतो. डबल तो दिसतोय तिथं. तो गेला आतमध्ये. तर आपण त्याच्या बिलाशी ठेवूया मासा. पण मासा ठेवलेला आहे त्याच्या बिलाशी. जरासा पाठी खेचू, बघूया तो येतोय काय खायला. तर मित्रांनो, मी आता पाठी होऊन बसलेलो आहे. मासा तिथे ठेवलेला आहे. आता साप पण जरासा बाहेर आलेला आहे बिलातून. येते हळूहळू. तो बघा, दिसला, आलेला आहे साप. अजून थोडा झूम करतो. तो खाते मासा. तो इंडियाने मासा पकडलेला आहे. जरासा पुढे जातो, जरा झूमने नीटने. तो घेऊन गेलेला आहे मासा आतमध्ये, तुम्ही बघू शकता. तर याचा बिल आहे. त्याने पूर्ण मासा नेलेला आहे आतमध्ये. हे बघा, तो बघा हळूहळू तो एक खेचतय. तो चाललाय. आता मी विहिरीच्या या टोकाला येऊन बसलेलो आहे. एंड्याच्या तोंडात गल पूर्णपणे अटकला की आपण त्याला खेचू. आपण बघूया त्याच्या इथं जाऊन की त्याच्या तोंडात गळ अटकलाय काय. हा धागा अटकलाय. खेचते बघा तो धागा. तो बघा पुढं खेचला की तो डबल आहे बघा. हा बघा, तो बघा आतमध्ये घेतला बघा त्याने धागा. आता मी इथून हा धागा त्या झाडाला बांधून ठेवणार आहे. एंड्या साप असा असतो की आतमध्ये एकदम रशीसारखा फिट बसल. आपण रशीचे घाट मारतो तसे एकदम फिट बसू शकतो आतमध्ये. त्याच्यामुळे त्या ह्यात धागा आपण बांधला की तो हळूहळू कमजोर होत 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 तो आपोआप बाहेर निघेल बिलातून. नाहीतर मग आपला धागा तुटण्याची शक्यता आहे. मी पुढचा ब्लॉग तुम्हाला पुढे पाठवतो. एंड्या साप अटकला की भेटला की.